मुंबई पालिकेमध्ये शिवसेना युबीटी काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। शीतल तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी, तर तेजवानीनं न्यायालयामध्ये बसायला खुर्ची मागितल्यानं नाराजी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकांच्या साक्षी खरगे समितीनं नोंदवल्या। महिनाभरात समितीला द्यावा लागणार अहवाल। FIR मध्ये पार्थ पवार आणि अमेरियाचं नाव घेतलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात? हाच का सर्वधर्म समभाव? तपोवन वृक्षतोड प्रकरणी नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट, तर विरोधकांसह शिरसाट यांनीही सुनावलं। विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी बुरखा बंदी घातली। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। देशभरात इंडिगो फ्लाईटची सेवा विस्कळीत झाल्यानं विमान सेवा महागली। सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांचे विमान दर वाढले। विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका। तर मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे या खुर्ची टाकून मतदान केंद्रावर पोलिसांची बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवसेनेचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्या मतदान केंद्रावर असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे। रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। ताई 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे। मी सर्वांना बाहेर काढलेलं आहे। साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये। सगळी लोक कोणीच इथे नाही ताई। सगळी लोक इथे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना। नाहीये। मी सर्वांना नाही करणार, मी सर्वांना काढतो। माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांना काढतो, सर्वांना काढतो। मी गेल्यानंतर जर ते नाही गेलं ना तर तुम्ही पण या परत। मी काय म्हणतो, ते जर नाही गेले ना आपल्याला जर बाहेर आपण गेले असला आम्ही कसं सहन करायचं? बाहेर जर गेल्यानंतर जर ते नाही आम्ही येऊ देत नाही। जोर जोरात ओरडतायत, असं करायलाच नाही पाहिजे कुणी। कार्यकर्ते ओरडतायत, तिकडनं शिट्ट्या वाजवतायत, तुमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर शिट्ट्या वाजवतायत, जोर जोरात ओरडतायत। मला कसं करावं? ठीक आहे, चला ना आपण पण चला, त्यांनाही सांगतो। तर मुंबईतून पुढची बातमी आहे। बुरख्यावरील बंदीवरून मुंबईमध्ये एक नवा वाद सुरू झालाय। बुरख्यावरील बंदी विरोधात मुंबईतील मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय। मुंबईतील एका महाविद्यालयामध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत। गोरेगावच्या विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुलींना बुरखा घालण्यास मनाई केली, तर मुलांना टोपी आणि कुर्ता घालण्यासाठी देखील मनाई करण्यात आली। यावरून हा वाद सुरू झाला। दरम्यान मुस्लिम समाजाचे बांधव कॉलेज बाहेर आक्रमक झाले होते। हमें बस बुर्का पहनने की परमिशन चाहिए, क्योंकि हम 11th में भी पहनते थे। अभी 12th में उन्होंने अचानक से बताया कि बुर्का बैन है। उन्होंने हमें 11th में भी नहीं बताया था, 12th में आगे बताया कि बुर्का बैन कर रहे हैं। कॉलेज अपना कोड ऑफ कंडक्ट बना सकता है, बट हमारा सवाल अभी तक भी यही है, जब कॉलेज को कोड ऑफ कंडक्ट बनाना था कॉलेज ने, तो बच्चियों को पहले इस चीज की इन्फॉर्मेशन दे देनी चाहिए थी। बच्चियों को इस चीज की इन्फॉर्मेशन नहीं थी। अगर बच्चियां एग्री होती अपना बुर्खा उतारने के लिए तो बच्चियां एडमिशन लेती, बट बच्चियां एग्री नहीं है तो वो लोग ऑब्जेक्शन उठा रहे। उनके एडमिशन लेने के बाद ये चीज बताई जा रही है। और रही बात और बच्चियों की, कुछ बच्चियां बुर्खे में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां जीन्स में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां कुर्ती में कंफर्टेबल होती है। हर एक बच्ची का अपना अपना एक कंफर्ट जोन होता है, वो किस चीज में कंफर्ट फील कर रही है। और रही बात एजुकेशन की, तो बच्चियों को इस चीज का ना देखे जाए, कोई बच्चियां जीन्स में है, कोई बच्चियां बुर्के में है, कोई बच्चे कुर्ता पैजामा है। बस हमारा यही है कि बच्चों को
पढ़ाई पे ध्यान देना चाहिए। कॉलेज में सिखाया जाता है ट्रेडिशन मानो, अपना कल्चर आगे बढ़ाओ। अभी आप लोग कल्चर पे बैन लगा दो तो हम आगे कैसे बढ़ाएंगे? अभी हम भी इंडियन मुस्लिम ही है ना, हम अलग थोड़ी है। तो पहले जब एडमिशन ले रहे थे तब उनको लाइक क्लियर करना चाहिए था कि ऐसा ऐसा हम बैन लगाएंगे, तो कोई नहीं लेता एडमिशन। बट ये एडमिशन होने के बाद कुछ महीनों के बाद ये नोटिस जारी कर रहे कि ये बुरखा बैन है, फिर ये हिजाब बैन है और ये कुर्ता बैन है। ये नहीं एप्लीकेबल होता ही नहीं। मुंबई पालिकेत शिवसेना उबाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याची सूत्रांची माहिती, तर आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार असल्याचंही समोर। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 दिवसाची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकाच्या साक्षी खरगे समितीने घेतल्यात नोंदवून। महिन्याभरात समितीला द्यावा लागणार अहवाल। एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात, हाच का सर्वधर्म समभाव। नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। गोंदियाच्या सालेकसातील ईव्हीएम छेडछाड वाद तापला। भाजप वगळता सर्व उमेदवारांसह स्थानिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। ईव्हीएम प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती। महसूल विभागात आता डिजिटल क्रांती। डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण। यानंतर एक मोठी बातमी। महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीवरनं केंद्र आणि राज्यातील घोळ काल लोकसभेत उघड झाला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी खात्यानं दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारकडनं कोणताही मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडूनच सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काही तासातच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रस्ताव मिळाल्याची सारवासारव केली। ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है। उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है। माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं। अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है। तर लोकसभेत अधिवेशनादरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात जो काही प्रश्न विचारला त्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राकडनं असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं आधी सभागृहामध्ये सांगितलं। मात्र त्यानंतर काही वेळानंतर त्याच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी प्रस्ताव आला असल्याची सारवासारव केली। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी जर मंत्रीच चुकीची उत्तरं दिली, मंत्र्यांकडनं चुकीची उत्तरं दिली जात असतील तर ही दिशाभूल शेतकऱ्यांची असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधनं हा गोंधळ समोर आला आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवरतीच
गंभीर आरोप केलाय. केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय असं ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं आहे. चुकीची उत्तरं जर मंत्र्यांकडनं दिली जात असतील तर मग हा हक्कभंग नाही का, असाही प्रश्न ओमराजे निंबाळकरांनी विचारला. 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है. उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है. माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं. अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है. पालिकेत शिवसेना उबाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार का, असा प्रश्न पडतोय. कारण आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे असं सूत्रांकडनं कळतंय. खरगेंसोबत आघाडीच्या मुद्द्यावरती 1 to 1 बैठक होणार आहे उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांची. या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत नवी दिल्लीहून आहेत फोन लाईनवरती. प्रशांत, आता दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे खरगे म्हणजे ही आघाडी काँग्रेससोबत होणार की नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्याबद्दल काय माहिती, कधी कुठे होणार आहे बैठक? येत्या 14 डिसेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वस्वी नेते उद्धव ठाकरे हे राजधानी दिल्लीत येण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांची आज दुपारी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने विविध विषयांवरती चर्चा झाली. त्यामध्ये भेटीमधून सूत्रांची माहिती अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राज ठाकरे यांची आघाडी जर करायची असेल त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत 1 to 1 बैठक होईल अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे. महत्वाचं म्हणजे येत्या 14 डिसेंबरला राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये विरोध मार्च आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये SIRच्या मुद्द्यावरती हा मोठा मार्च असेल, ज्यामध्ये इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये ते सहभागी होतील अशा प्रकारची दाट शक्यता आहे. आणि याच निमित्ताने ही मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत ही बैठक होण्याची शक्यता आहे. बरं प्रशांत, आणखी एक मुद्दा तो म्हणजे राज ठाकरे सुद्धा 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत. उद्धव ठाकरे देखील जाणार, म्हणजे काय नेमकं दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेणार का, त्याबद्दल काही कळतंय का? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं राज ठाकरेच्या दिल्ली दौऱ्या संदर्भातली माहिती पुढे आली आहे, त्यामध्ये आज सायंकाळी नंतर राज ठाकरे हे राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील अशा प्रकारची माहिती देखील पुढे आलेली आहे. पण या दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने राज ठाकरे काँग्रेसच्या कुठल्या नेत्याची भेट घेते का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. कौटुंबिक कार्यक्रम जरी असला त्यांचा, होऊ शकते एखादी राजकीय भेट झाली आणि ती राजकीय भेट होत असेल तर ते काँग्रेसच्या नेत्यासोबतच होईल असं स्पष्टपणे सांगता येणार आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी.